लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कारोली गावामध्ये श्रीराम भक्त मारुतीराय यांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कारोली ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात केला साजरा. दरवर्षी मोठ्या आनंदोत्साहात कारोली गावामध्ये श्रीरामनवमी ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. तर या कारोली गावच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात कारोली गावातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपली उपस्थिती लावली. ग्रामस्थ मंडळ कारोली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यावेळी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात कारोली गावातील ग्रामस्थांनी काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेत महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. तसेच दरवर्षी मोठ्या आनंद उत्साहात कारोली गावातील ग्रामस्थ हनुमान जन्मोत्सवाचा पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या आनंद उत्साहात साजरा करत असतात. तर चला पाहू यावेळी ग्रामस्थ मंडळ कारोली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त कारोली गावातील ग्रामस्थ काय म्हणाले पाहूया. गेल्या 65 वर्षाची जी परंपरा होती त्या परंपरेला अनुसरून 66व्या वर्ष यावर्षी एकदम जास्त जल्लोषात केला कार्यक्रम आणि विशेष करून तरुणांनी आणि महिलांनी यावर्षी जोरातच जास्त भाग घेतल्यामुळे ह्या उत्सवाला एक आनंदाची लाट तयार झाली. निश्चितच आम्हाला आमच्या गावाचा आम्हाला अभिमान आहे आणि आमची जी परंपरा आमच्या पूर्वजांनी जी परंपरा चालवलेली आहे त्या परंपरेला अनुसरून आम्ही या जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले नावाजलेले महाराज कीर्तनासाठी आणतो आणि त्या श्रवण सुखाचा लाभ या पंचक्रोशीतील गावांना कसा मिळावा याचा ध्येय आमची ग्रामपंचायत शक्यता या गावामध्ये सर्व गाववाल्यांचा सहभाग असतो, विशेष ग्रामपंचायतचा सहभाग असतो आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य हिरिरीने आणि जातीने भाग घेतात. बरोबर ना? युवा पिढीबद्दल बोलला तर आम्ही सप्त्याचे आयोजन हा 2 महिने अगोदर करतो आणि 2 महिने अगोदर ज्या मीटिंग होऊन त्या आयोजनाची रूपरेषा ठरवतो. त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम हा तुम्ही बघतच आहेत. 8 दिवस झाले आणि आज शेवटचा दिवस आहे. अजून संध्याकाळी पालखी महोत्सव आहे. यावर्षी योगायोगाने आचारसंहिता असल्यामुळे कायद्याचा सरकारचा आम्हाला बंधन आहे आणि त्या बंधनात राहून आम्ही प्रयत्न करणार आहोत की पालखी लवकरात लवकर कशी येईल याचा विचार करणार आहोत. सर्वप्रथम सर्व नागरिकांचे भाविकांचे खूप आभार मानतो. तर त्यांनी सतत 8 दिवस ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून पूर्ण सहभागीला सहकार्य केलं आणि कुठल्या प्रकारचं असं उडी वासू दिली नाही. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे. सर्वप्रथम सर्व नागरिकांचे आभार मानतो. पण नक्कीच हा कारोली गावाचा सप्ताह म्हणजे आमच्या कारोली गावाचा एक महाउत्सव आम्ही ह्या दरवर्षी मोठ्या आनंदाने उत्साह साजरा करत असतो. गेली 65 वर्ष आमच्या पूर्वजांनी जे आखून दिले आम्हाला हे सप्ताह म्हणजे प्रत्येक तुम्ही बघाल आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात पूर्ण जय बजरंग असतो. आमच्या गाडीवर तुम्ही बघत असाल प्रत्येक गाडीवर जय बजरंग हा नाव असतं. म्हणून प्रत्येकाच्या हृदयात हे आमच्या कारोलीचे आराध्य दैवत हनुमंतराय यांचं नाव असतं आणि त्यांचंच कृपा दृष्टी आमच्या या पूर्ण कारोली गावात आहेत. मला वाटतं यावर्षी प्रत्येक रेकॉर्ड मोडला असेल. मला वाटतं भाविकांनी एवढी उपस्थिती ह्या सप्ताहामध्ये दर्शवली. त्या सर्वांचे भाविकांचे मी आभार व्यक्त करतोय. यावर्षी विशेष करून सांगितलं आमच्या नाईक साहेबांनी की महिलांचा सहभाग तुम्ही बघत असाल. हरिपाठ तुम्ही संध्याकाळी होतोय त्या हरिपाठात मला वाटतं जागा नसते एवढे महिला उपस्थित राहून या हरिनामाचा घोष करतात आणि त्या घोषात ते नाचत असतात. ही परंपरा आमची ही पुढे चालवतील कारण तरुण वर्गही आमच्या सोबत आली. बऱ्याच तरुण वर्ग आमच्या सोबत हिरिरीने भाग घेतो. निस्वार्थ अशी सेवा करत असतो. बघा जसं आचार्य असो कुठलेही काम असो ते आपल्या निस्वार्थाने ते काम करत असतात. म्हणून या सोहळ्याला हे मोठं स्वरूप प्राप्त झालंय. मी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कारण आमच्या ह्या ते जर हजर राहत नसतं तर आमच्या ह्या सोहळ्याला शोभा नसेल येत. म्हणून ह्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांचे देखील मी आभार व्यक्त करतोय की ह्यापुढे इथे येतील. इथे बघत असेल संपूर्ण महाराष्ट्रातील मोठे नामवंत कीर्तनकार येतात आणि त्यांचा लाभ ते घेत असतात. यावर्षी आमचे सरपंच सन्माननीय संजय नाईक साहेब आणि त्यांच्या सोबत उपसरपंच असो सर्व सदस्य असोत किंवा जय बजरंग सेवा संस्थेचे सर्व सभासद असोत किंवा कार्यकारी ग्रामस्थ मंडळी असोत सर्वांनी मिळून हा उत्सव कसा जोरात होईल आणि कसा व्यवस्थित पार पाडेल त्यासाठी काळजी घेतली आहे. मी सर्वांचे सरपंच सहित सर्व सदस्यांचे मी इथे आभार व्यक्त करतोय आणि सर्वांना मी हनुमंत जयंती आणि या उत्सवासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. विशेष म्हणजे
आम्ही जे भाविक येतात किंवा तुमच्यासारखे पत्रकार वगैरे येतात तेव्हा तुम्ही सूचना करता काही चांगला कार्यक्रम होण्यासाठी, त्या सूचनांचं आम्ही पालन करतो. या वर्षी जर सूचना केली तर आम्ही त्या सूचनेचं पालन पुढच्या वर्षी त्याचं करतो. त्याच्यातला एक भाग म्हणून सीताई माईची जी साडी आहे ते 8 दिवसाचे 8 कलरच्या साड्या असतात आणि त्या दिवशी संपूर्ण गावात संपूर्ण महिला मुली संपूर्ण त्या प्रकारचा ड्रेसिंग करतात. म्हणजे एक प्रकारचा कार्यक्रमाला शोभा येते. तसेच काही कीर्तनकार जे सांगतात कीर्तनामधून किंवा काही जे आमचे भाविक इथं प्रवचनकार येतात, भजनी मंडळ येतात, ते जसे त्या प्रकारे सूचना करतात की कार्यक्रम चांगला व्हावा, त्याच्यासाठी ज्या सूचना त्या सूचनांचं आम्ही जरूर पालन करतो आणि ते पालन करतो म्हणूनच एवढा भव्य कार्यक्रम होतो. असा श्रीराम मारुती भक्त यांचा भक्त मारुतीराय यांचा असो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दृष्टांतिकाचा सिद्धांत नसेल पटला तर त्याचं सारखं चिंतन करण्यापेक्षा जे योग्य आहे तेच जीवनामध्ये उतरवणं. म्हणून तुका म्हणे सांगा घाटे देणे नका भरू पोटे, आजी दे तो पोट भरे पुढे म्हणाला तो बरे. म्हणून परमात्म्याने आपल्याला सांगितलं काय चांगलं आहे ते जीवनामध्ये नक्की उतरवलं पाहिजे. अयोग्य टाका, असार टाका आणि सार ग्रहण करा. हा सिद्धांत परमेश्वराचा आहे. मग परमेश्वराला गावामध्ये त्रास व्हायला लागला, गवळणी गाराणी सांगायला लागल्या आणि गवळणीची गाराणी ऐकून आईच्या नयनामध्ये पाणी आलं. आईने सांगितलं कन्हैया आता असं कर, काय कर, उद्या जाय राना. करता कुठे निघाला, वृंदावनी माये वेणू कवनाचा बाजी. वृंदावनामध्ये वृंदावनाच्या दिशेला परमात्मा निघाला. कसा निघाला तर देव लहान, देवाचे गडी लहान. बरं का, देव लहान आणि देवाचे गडी सुद्धा लहान. आणि मग छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटसो मेरो मदन गोपाल. भगवान परमात्म्याच्या छोट्या छोट्या गायी छोटे छोटे गोपाळ घेऊन परमात्मा निघाल्यानंतर माळ रानावर सगळी गोधन लावली. गोधन चरली यथेच त्यांना चरल्यानंतर सावली खाली बसली गोधन आणि रवंथ करायला लागली. जनावर म्हणजे गोड भरलं मी ते रवंथ करत बसतं. रवंथ करत गोधन बसले आणि गोपाळाने एका विचारलं, देवा अरे अजून एक 4 मिनिटं 5 मिनिटं बाकी आहेत, आपल्याला 12:30चा टाइम दिलेला आहे आणि 5-10 मिनिटं पुढे जाऊ द्या. देवा आपल्याला आता करायचं काय, शिदोरी एवढी लवकर खाऊन जमायची नाही, लवकर खाली तर परत भूक लागेल, मग आता काय करायचं. भगवान म्हणाला गोपाळांनो आता ऐका, क्रिकेट खेळ कोणत्या देशातला, कारिवलीच्या सगळ्या युवकांनी सांगा. क्रिकेट सॉरी इंग्लंड, भारताचा आहे. त्याने आपला चोरला, ऐका चोरलाय त्याने. त्यांच्याकडे कुठला पुरावा आहे का 5,500 वर्षापूर्वी पहिली मॅच झाली त्यांच्याकडे आणि त्याचे रूल्स बनले. त्यांच्याकडे 125 वर्षापासूनचे पुरावे आहेत. किती वर्षापासूनचे? 125 वर्षापासूनचे. आपल्या देशात 5,500 वर्षापासूनचे पुरावे आहेत. आता ऐका, कॅच आउट हा नियम कोणी काढला माहितीये का? भगवान गोपाल कृष्णाने. झेला रे झेला तुम्ही वरच्यावरी झेला, वरच्यावर झेल ना चेंडू की आउट होतो गडी. हा नियम कोणी बनवला? बोला ना. पण आपल्याला आपला स्वाभिमान नाही महाराज. आता ऐका, आणि पूर्वीचे खेळ खेळ होते. पूर्वी आउटडोर खेळ खेळले जायचे. हुतुतू, लगोरी, लपंडाव, हा आटापट्या, हा अजून काय, हा विटी दांडू. आता विटी दांडू काय काय राहिलंच नाही. आता जो तो मोबाईल मध्ये. काही दिवसांनी लोक अशीच करत राहतील. बघा ना, सारखं सारखं सारखं. ऐका, मानसिक रोगी होऊ नका. आउटडोर मुलांना खेळ खेळायला पाठवा आणि मग ते खेळ खेळायला लागल्यानंतर कोणते खेळ खेळला देव? खेळ मांडला लगोरी हा